महिने राहिलो आणि जे आयुष्य कळलं नव्हतं ते कळलं. तेव्हा जयप्रकाश नारायण होते. त्यानंतर अनेक चळवळी झाल्या. या चळवळीचा एक टप्पा मेघा पाटलांची चळवळ असेल, अरुणाराव यांची चळवळ असेल, महाराष्ट्राची आंबेडकर निर्मूलन चळवळ असेल किंवा बाबा अण्णांची अधुरक्षित कामगारांची चळवळ असेल, या सगळ्या चळवळी लक्षात घ्या. गेल्या 30 वर्ष झाले. 1974 पासून आज 30 जास्त वर्ष झाली. आम्ही आज नाही हे करत आहोत, आम्ही 1974 पासून करतो. आणि पत्रकार म्हणून माझी भूमिका आहे. काल महानगर होता, आज आहे लोकमत. मी तो स्पष्टपणे सांगतो, माझ्या दृष्टीने ही व्यासपीठ आहे. उद्या मी आजही लोकमतमध्ये असेल की नाही मला माहिती नाही, पण कुठेतरी असेल. अगदीच काही नसलं हातामध्ये तर स्टेशनवर उभा राहून करणा घेऊन तुरुंगात टाकाल. मला दोनदा तुरुंगात टाकलं तुम्ही प्रिव्हिलेजच्या मुद्द्यावर. तुरुंगात इतका आनंद झाला मला, कारण मला ते गुन्हेगारच भेटले. संजय दत्त भेटला, आणखी कोण भेटला, असे प्रसिद्ध गुन्हेगार भेटले. तिकडच्या जे कामगार होते, म्हणजे जे छोटे गुन्हेगार होते, त्यांची वर्ष पहिली पाया जाऊन सगळं दिलं. तर सरकार मला म्हणाला, काय तुम्हाला तुरुंगात टाकलं तर तुम्ही आपल्यालाच आहे. मी म्हटलं मी जिथे टाकतो तिथे कामाला असतो ना. माझं वाईट सवय आहे आणि काम करत असतो. त्यामुळे मला तुम्ही कुठेही पाठवा, अगदी नरकात जरी पाठवला तरी तिथला रिपोर्ट मी बाहेर घेऊन इथे देईल. हे माझं काम आहे आणि प्रेरणा पण मिळते आम्हाला. ह्या सगळ्या लोकांकडून मिळते. मेघाताई आहे, माझं जे मिळतोय नव्या दुसऱ्यांना किती लढताय ते माझं सोडून द्यावं. निखिल वागळे निमित्त मात्र आहे. त्या कॅमेऱ्यासमोर उभी राहून बोलायची मला अक्कल आहे. ते मला स्किल दिलेलं आहे, स्किल माझ्यामध्ये आलेलं आहे, ते कौशल्य आहे. एवढंच मला. मी प्रतिनिधी कोणाचा आहे? मी या देशातल्या सामान्य माणसाचा प्रतिनिधी आहे. मी या देशातल्या हा जो विवेकाचा आवाज आहे, जो आपल्या राष्ट्रपतीवर आहे, या आता देशभरातल्या विवेकांचा आवाजाचा प्रतिनिधी आहे. आणि त्यांच्या वतीने प्रश्न सगळ्यांना विचारतो. तुमच्या मनातले प्रश्न विचारतो. निश्चित वागायला नाव मानतो. तुम्ही माझं कौतुक करता, पुरस्कार दिला, काहीतरी मोठं केल्यावर कौतुक करायची पद्धत होते. मी फक्त कर्तव्य केलेलं आहे सांगतो. फक्त कर्तव्य केलेलं नाही, केलेलं आहे. आणि दुर्दैवाने आज बहुसंख्य पत्रकार एक कर्तव्य चुकार झाले असल्यामुळे माझ्या कामाला महत्व आहे. माफ करावं. कुठून कुठून पाकिटं येतात, कुठून काय येतं, दारूच्या बाटल्या येतात, कोणत्या राजकारणात त्याच्या महाराष्ट्रातले पत्रकार बहुसंख्य पत्रकार आहेत. बहुसंख्य हे सर्वसाधारण गोष्ट. कोण कोण पेन न्यूज देतं, कशी ती साखळी झाली सगळं मला माहिती आहे. तेव्हा जर माझी ही उलट मागणी आहे, जर लोकपाल येणार असेल तर प्रसिद्धी माध्यमांसाठी लोकपाल माध्यमांच्या पत्रकारांकडे त्या समावेश करा. म्हणजे किती पत्रकार ठेवून जाते बघा करा की जो पैसा खात नाही त्याला घाबरायचं काय नाहीये. मग तो सरकारी अधिकारी असतो, पत्रकार असतो. लोकपाल आल्यावर जर तुरुंगात जायचं असेल तर भ्रष्ट राजकारणी जातील, भ्रष्ट अधिकारी जातील, तसेच भ्रष्ट उद्योगपती सुद्धा राहायला पाहिजे हे लक्षात घ्या. आणि भ्रष्ट पत्रकार सुद्धा राहायला पाहिजे. भ्रष्टाचार कोणत्याही क्षेत्रात असो त्याची जगात त्यांना पाठवलं पाहिजे. भ्रष्टाचार फक्त राजकारणी नोकऱ्या करत नाही, उद्योगपती पण करतात आणि समाज याच्या विविध क्षेत्रातले लोक करतात. पत्रकारांवर अधिक जबाबदारी आहे. म्हणून मी म्हणतो की पत्रकारांनी स्वतःहून मागणी करावी की आमच्यासाठी पण लोकपाल आला आणि आम्ही जर चूक केली तर आम्हाला पण तुरुंगात पाठवा. पत्र व्यवसाय हा विश्वासावर उभा असतो. विश्वासार्हता हा पत्र व्यवसायाचा आत्मा ही एकदा गेली की काही उरत नाही. मग किती पैसा तुम्हाला मिळाला किंवा नाही मिळाला, किती मानसन्मान मिळाला तरी काळजी त्यामध्ये असते. मी तुम्हाला एवढंच सांगतो, आज तुमचा हा जो पुरस्कार आहे तो मला कुठच्याही करोडो रुपयांपेक्षा अधिक महत्त्वाचा